Hello friends, welcome to Sri Academy of Science Karad. In this video, we are going to discuss about the tools and techniques of rDNA technology. या व्हिडिओमध्ये आपण टूल्स आणि टेक्निक्स रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीचे टूल्स आणि टेक्निक्स पाहणार आहोत. लास्ट लेक्चरला आपण त्याच्यामध्ये टूल्स अँड टेक्निक्स ऑफ rDNA टेक्नॉलॉजीमधला पहिला पॉईंट बघितलेला आहे डिफरंट डिव्हाइसेसमध्ये आपण पहिला डिव्हाइस बघितलेला आहे जेल इलेक्ट्रोफोरेसिस आणि दुसरा बघितलेला आहे पॉलिमरेज चेन रिॲक्शन्स. हे जे दोन डिव्हाइसेस आहेत जेल इलेक्ट्रोफोरेसिस आणि पॉलिमरेज चेन रिॲक्शन हे आपण टूल्स अँड टेक्निक्स ऑफ rDNA टेक्नॉलॉजी या पॉईंटमध्ये पाहिलेलं आहे. द सेकंड टूल्स अँड टेक्निक्स विच इज यूज्ड इन rDNA टेक्नॉलॉजी इज द बायोलॉजिकल टूल्स. ओके, टूल्स आणि टेक्निक्स रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीमध्ये लागणारे टूल्स आणि टेक्निक्समधला दुसरा जो पॉईंट आहे डिफरंट डिव्हाइसेस हा पहिला पॉईंट आहे. दुसरा जो पॉईंट आहे तो बायोलॉजिकल टूल्स. ओके, आता rDNA टेक्नॉलॉजीमध्ये म्हणजे रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीमध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारचे बायोलॉजिकल टूल्स वापरले जातात. सो 3 टाइप्स ऑफ बायोलॉजिकल टूल्स आर यूज्ड. फर्स्ट एन्झाइम्स, सेकंड क्लोनिंग वेक्टर दॅट इज व्हेइकल DNA अँड थर्ड वन इज द कंपोनंट होस्ट. म्हणजे रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी करण्यासाठी 3 बायोलॉजिकल टूल्स वापरले जातात. पहिला जो टूल आहे तो एन्झाईम, दुसरा आहे तो क्लोनिंग वेक्टर ज्याला व्हेइकल DNA असं म्हणायचं आहे, आणि तिसरा आहे तो कॉम्पोनंट होस्ट ज्याला क्लोनिंग ऑर्गॅनिझम म्हणायचं आहे. ओके, सो rDNA टेक्नॉलॉजी म्हणजे एन्झाईम्सचा रोल महत्त्वाचा आहे. आयसोलेशन ऑफ DNA बरोबर आहे. त्याच्यानंतर ज्या वेळेला आपण DNA वेक्टरमध्ये इन्सर्ट करणार आहे त्यावेळेला तो DNA स्पेसिफिक साईटला कट करावा लागणार आहे, राईट. म्हणजे रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स हे महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर क्लोनिंग वेक्टर महत्त्वाचा आहे, म्हणजे ज्या वेक्टरमध्ये किंवा ज्या व्हेइकलमध्ये आपल्याला DNA हा काय करायचा आहे इन्सर्ट करायचा आहे, आणि क्लोनिंगसाठी तो कॉम्पोनंट होस्टमध्ये टाकायचा आहे, असं क्लोनिंग वेक्टर लागणार आहे. आणि तिसरा आहे तो कॉम्पोनंट होस्ट. कॉम्पोनंट होस्ट म्हणजे काय तर आपण DNA वेक्टरमध्ये टाकल्यानंतर तो वेक्टर आपण इकोलाई सेलमध्ये टाकणार आहे मल्टिप्लिकेशनसाठी. मग त्या इकोलायला कॉम्पोनंट होस्ट असं म्हटलं जातं. ओके, किंवा क्लोनिंग ऑर्गॅनिझम्स असं म्हटलं जातं. मग त्याच्यामधला पहिला आला एन्झाईम्स. काय म्हटलं आहे बघा, डिफरंट एन्झाईम्स इन्क्लूड्स लायसोझाईम्स, न्यूक्लिएजेस सच ॲज एक्झोन्यूक्लिएजेस, एंडोन्यूक्लिएज, रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज, DNA लायगेज, DNA पॉलिमरेज, अल्कलाइन फॉस्फेटेज, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. ओके, म्हणजे rDNA टेक्नॉलॉजीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स वापरले जातात. जसं एन्झाईम्सचे नावं दिलेली आहेत बघा, लायसोझाईम्स, न्यूक्लिएजेसमध्ये किती प्रकार दिलेले आहेत 3 प्रकार दिलेले आहेत. एक्झोन्यूक्लिएजेस, एंडोन्यूक्लिएजेस, रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस. ओके, त्याच्यानंतर DNAच्या सेगमेंट्सना जॉईन करण्यासाठी DNA लायगेजेस, त्याच्यानंतर DNA पॉलिमरेज, अल्कलाइन फॉस्फेटेज, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज, हे जे सगळे एन्झाईम्स आहेत ते rDNA टेक्नॉलॉजीमध्ये लागतात. पण त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा एन्झाईम्स आहे जो rDNA टेक्नॉलॉजीमध्ये कॉमनली वापरला जातो तो रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स. ओके, सो रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स फर्स्ट काय म्हटलं बघा त्याच्यामध्ये, एन्झाईम्स दॅट कट द फॉस्फोडायस्टर बॉन्ड ऑफ पॉलिन्यूक्लियोटाइड चेन आर कॉल्ड न्यूक्लिएज. बरोबर आहे. म्हणजे जो एन्झाईम फॉस्फोडायस्टर बॉन्डला कट करणार आहे पॉलिन्यूक्लियोटाइड चेनमध्ये, जो एन्झाईम फॉस्फोडायस्टर बॉन्डला कट करणार आहे त्याला न्यूक्लिएज असं म्हणायचं आहे. आणि हा जो न्यूक्लिएज नावाचा जो ब्रॉड ग्रुप आहे एन्झाईमचा त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. सो देर आर 2 टाइप्स ऑफ एन्झाईम्स, एक्झोन्यूक्लिएज अँड एंडोन्यूक्लिएज. म्हणजे एन्झाईम्समध्ये सुद्धा न्यूक्लिएज नावाच्या एन्झाईम्समध्ये 2 प्रकार पडतात, एक्झोन्यूक्लिएज अँड एंडोन्यूक्लिएज. ओके, मग तुम्ही जर बघितलं रेस्ट्रिक्शन एन्झाईम्सच्या अंडर का दिलेला आहे तर न्यूक्लिएज नावाचा एन्झाईम्सचा ब्रॉड ग्रुप आहे, त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. न्यूक्लिएज एन्झाईम्समध्ये 2 प्रकार पडतात.
एक्झोन्यूक्लियस अँड एंडोन्यूक्लियस. एक्झो मीन्स आउटसाइड, मग जो एन्झाईम डीएनएला बाजूला, डीएनएच्या बाहेरच्या बाजूला कट करणार आहे त्याला एक्झोन्यूक्लियस असं म्हटलं जातं, आणि जो एन्झाईम डीएनएला आतमध्ये कट करणार आहे त्याला एंडोन्यूक्लियस असं म्हटलं जातं. पुढं काय म्हटलंय बघा, एक्झोन्यूक्लियस कट न्यूक्लियोटाइड फ्रॉम द एंड ऑफ डीएनए स्ट्रँड्स. बरोबर आहे. एक्झोन्यूक्लियस नावाचा जो न्यूक्लियस एन्झाईम्स आहे हा डीएनएच्या पॉलिन्यूक्लियोटाइडला एंडला कट करणार आहे, म्हणजे डीएनए स्ट्रँडच्या एंडला कट करणार आहे, आणि एंडोन्यूक्लियस हा डीएनए स्ट्रँडच्या आतमध्ये कट करणार आहे. सो एंडोन्यूक्लियस कट डीएनए फ्रॉम विदिन. नेक्स्ट, ड्युरिंग the 1970s it was found that bacteria contain nucleases that would recognize short nucleotide sequence with duplex DNA and cut. म्हणजे 1970 मध्ये असा बॅक्टेरिया सापडला ज्या बॅक्टेरियाच्या आतमध्ये न्यूक्लियस एन्झाईम्स सापडला. बरोबर आहे. जो काय करतो तर डीएनएच्या एखाद्या स्पेसिफिक सिक्वेन्सला एखाद्या विशिष्ट पद्धतीनं कट करतो. मग बघा या ठिकाणी काय म्हटलंय पुढं, द फॉस्फोडायस्टर बॅकबोन ॲट हायली स्पेसिफाईड साईट ऑन बोथ स्टँड ऑफ डुप्लेक्स इज कट बाय दिस एन्झाईम कॉल्ड रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस ऑर सिम्पली रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स. मग हा जो एन्झाईम आहे तो फॉस्फोडायस्टरमधल्या बॅकबोनला कट करणार आहे. आता तुम्ही जर बघितलं डीएनएचा बॅकबोन म्हणजे काय तर फॉस्फोडायस्टर बॉन्ड असणार आहे. हा फॉस्फोडायस्टर बॉन्ड काय करणार आहे तर अनेक न्यूक्लियोटाइडला एकत्र बांधून ठेवणार आहे, आणि अनेक न्यूक्लियोटाइड एकत्र असल्यामुळं त्या ठिकाणी डीएनएचा एक स्टँड तयार होणार आहे, आणि एक स्टँड हा आणि त्याच्या अपोजिट दुसरा स्टँड हे एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी असणार आहे. ते दोन्ही स्टँड त्या स्टँडमधले न्यूक्लियोटाइड कोण बांधून ठेवणार आहे तर फॉस्फोडायस्टर बॉन्ड बांधून ठेवणार आहे. मग हा जो एन्झाईम आहे तो काय करतो तर डीएनएला ब्रेक करतो. डीएनएला ब्रेक करतो म्हणजे नेमकं काय करतो तो त्या डीएनएमध्ये असलेले जेवढे सगळे न्यूक्लियोटाइड आहेत ते न्यूक्लियोटाइड कसे एकत्र आलेले आहेत तर फॉस्फोडायस्टर बॉन्डच्या मदतीने एकत्र आलेले आहेत. बरोबर आहे. मग हा जो डीएनए आहे, हा जो एन्झाईम आहे तो डीएनएला कट करतो म्हणजे काय करतो तर हा एन्झाईम त्या न्यूक्लियोटाइडमधल्या फॉस्फोडायस्टर बॉन्डला काय करणार आहे कट करणार आहे. सो द फॉस्फोडायस्टर बॅकबोन ॲट हायली स्पेसिफिक साइट्स ऑन बोथ स्ट्रँड्स ऑफ डुप्लेक्स इज कट बाय दिस एन्झाईम कॉल्ड रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस ऑर सिम्पली रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स. म्हणजे रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस ऑर सिम्पली रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स म्हणजे काय तर हे जे एन्झाईम्स आहेत त्या डीएनएच्या आतमध्ये फॉस्फोडायस्टर बॉन्डला ब्रेक करणार आहेत. पुढं काय म्हटलंय बघा, दे वेअर गिवन दिस नेम बिकॉज दे आर यूज्ड बाय द बॅक्टेरिया टू डिस्ट्रॉय व्हायरस, टू डिस्ट्रॉय व्हेरियस व्हायरल डीएनएज दॅट माइट एंटर इन द सेल. बरोबर आहे. याला असं नाव का दिलंय रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स असं नाव का दिलंय कारण ते आपल्याला बॅक्टेरियामध्ये बघायला मिळतात. बॅक्टेरिया काय करतो तर त्या रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम्सच्या मदतीनं व्हायरल डीएनएच कट करणार आहे. ओके, म्हणून याला रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस हे नाव दिलेलं आहे. दस रेस्ट्रिक्शन एन्झाईम सर्व्स ॲज डिफेन्स मेकॅनिझम. त्यामुळे रेस्ट्रिक्शन एन्झाईम जो आहे तो डिफेन्स मेकॅनिझम फॉलो करणार आहे. डिफेन्स मेकॅनिझम म्हणजे काय तर ज्या वेळेला एखादा बॅक्टेरिया असेल त्या बॅक्टेरियाला जर एखाद्या व्हायरसने इन्फेक्शन केलं आणि तो व्हायरस काय करणार आहे तर त्या बॅक्टेरियामध्ये स्वतःचं जेनेटिक मटेरियल आतमध्ये पाठवणार आहे. मग ज्या वेळेला तो व्हायरस स्वतःचं जेनेटिक मटेरियल आतमध्ये पाठवेल त्यावेळेला तो बॅक्टेरिया काय करतो तर आपल्या रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम्सच्या मदतीनं ते जे व्हायरल जिनोम आहे ते ब्रेक करणार आहे. म्हणजे व्हायरसचं जेनेटिक मटेरियल काय करणार आहे ते ब्रेक करणार आहे, आणि व्हायरसचं जेनेटिक मटेरियल ब्रेक केलं की ॲटोमॅटिक काय होणार आहे तर त्या ठिकाणी व्हायरल असेंब्ली काय होईल ब्रेक केली जाणार आहे. व्हायरल असेंब्ली ब्रेक केली जाणार आहे, आणि व्हायरल असेंब्ली ब्रेक झाली की त्या ठिकाणी त्या बॅक्टेरियाला व्हायरसचं इन्फेक्शन होणार नाही. म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी डिफेन्स मेकॅनिझम काय केलं जातं फॉलो केलं जातं. त्याच्यानंतर काय बघा, द बॅक्टेरिया प्रोटेक्ट्स इट्स ओन डीएनए from nucleolytic attack by methylating the bases at susceptible site, a chemical modification that blocks the action of the enzymes. म्हणजे हे जे बॅक्टेरिया आहेत ते काय करतात स्वतःचं डीएनए काय करणार आहेत तर प्रोटेक्ट करतात. बघा ना, म्हणजे त्या ठिकाणी समजा बॅक्टेरियाच्या आतमध्ये रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस नावाचं एन्झाईम्स आहे ते जसं
व्हायरल डीएनएचं ब्रेकडाऊन करणार आहे, म्हणजे व्हायरल डीएनए आहे जे त्याचे तुकडे पडणार आहे, तसं बॅक्टेरियाचं स्वतःचं डीएनएचं सुद्धा तुकडा पडू शकतो ना. त्यामुळं बॅक्टेरियाचा डीएनएमध्ये काय या ठिकाणी चेंजेस होणार आहेत, बॅक्टेरियाच्या डीएनएमध्ये काय चेंजेस होणार आहेत बघा. सो बॅक्टेरिया प्रोटेक्ट्स इट्स ओन डीएनए. बॅक्टेरिया स्वतःचं डीएनए कसा प्रोटेक्ट करणार आहे तर बघा, न्यूक्लिओलायटिक अटॅक बाय मिथायलेटिंग द बेसिस ॲट ससेप्टाईल साइट्स. म्हणजे त्या बॅक्टेरियाच्या डीएनएच्या ससेप्टाईल साइट्स ज्या आहेत, ससेप्टिबल साइट्स ज्या आहेत, त्याला मिथाईल ग्रुप कंटिन्यू ॲड करणार आहे. त्यामुळं ते बॅक्टेरियाचा जो जेनेटिक मटेरियल आहे तो त्याच्या स्वतःच्या एन्झाईम्सपासून ब्रेकडाऊन होणार नाही. आणि या ठिकाणी मग अशा पद्धतीनं केमिकल मॉडिफिकेशन केलं जातं आणि केमिकल मॉडिफिकेशन करून बॅक्टेरिया स्वतःचं जेनेटिक मटेरियल काय करणार आहे तर प्रोटेक्ट करणार आहे. मात्र तो स्वतःचं जेनेटिक मटेरियल सोडून दुसरं कुठलंही जेनेटिक मटेरियल असेल तर त्या ठिकाणी त्या जेनेटिक मटेरियलचं ब्रेकडाऊन हा त्याच्यामध्ये असलेले एन्झाईम्स म्हणजेच रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम्सच्या मदतीने तो करणार आहे. पुढं काय म्हटलंय बघा, द रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स आर दज the molecular seizures that are used to recognize and cut the DNA at a specific site. तर रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स जो आहे तो काय करतो, रेस्ट्रिक्शन एन्झाईम्सला आपण मॉलिक्युलर सीझर्स असं म्हणणार आहे. रेस्ट्रिक्शन एन्झाईम्सला काय म्हणणार आहे आपण, मॉलिक्युलर सीझर्स असं म्हणणार आहे. त्याला मॉलिक्युलर सीझर्स असं का म्हणायचं आहे, कारण तो काय करतो तर डीएनएमध्ये एखादा असा स्पेसिफिक पॉईंट शोधणार आहे आणि डीएनएमध्ये एखादा स्पेसिफिक पॉईंट शोधून त्या पॉईंटला त्या ठिकाणी तो डीएनएला कट करणार आहे. नेक्स्ट, द साइट्स रेकग्नाइज्ड बाय देम आर कॉल्ड रेकग्निशन सिक्वेन्स ऑर रेकग्नाइज्ड साइट. म्हणजे हा जो रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स आहे तो डीएनएला ज्या ठिकाणी कट करायचा आहे त्या साईटला तो शोधणार आहे आणि त्या डीएनएला त्या साईटला कट करणार आहे. म्हणजे रेस्ट्रिक्शन एन्झाईम डीएनएला ज्या साईटला कट करतो त्या साईटला रेस्ट्रिक्शन सिक्वेन्स किंवा रेकग्निशन साइट्स किंवा रेकग्निशन सिक्वेन्स असं म्हणायचं आहे. पुढं, डिफरंट रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स फाउंड इन डिफरंट ऑर्गॅनिझम्स recognize different nucleotide sequence and therefore cut DNA at different sites. वेगवेगळ्या प्रकारचे रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स आपल्याला बघायला मिळतात. ते वेगवेगळ्या प्रकारचे रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स डीएनएच्या वेगवेगळ्या स्पेसिफिक साईटला कट करणार आहेत. मग या ठिकाणी दिलंय बघा, टेबल दिलाय, सोर्स अँड रिकग्निशन सिक्वेन्स इंडिकेटेड बाय ॲरो ऑफ व्हेरियस रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स. मग या ठिकाणी तुम्ही जर बघितलं 5 कॉलम आहेत, रेस्ट्रिक्शन एन्झाईम, त्याच्यानंतर सोर्स म्हणजे कुठला ऑर्गॅनिझम अँड त्याचं स्ट्रेन, रेकग्निशन सिक्वेन्स, प्रोडक्ट आणि एट प्रोडक्ट प्रोड्युस्ड, राईट. तर रेस्ट्रिक्शन एन्झाईमचं नाव आहे ALU1, ALU फर्स्ट, ALU फर्स्ट. याचा सोर्स काय आहे, ऑर्थोबॅक्टेरिया ल्युटस नावाचा जो ऑर्गॅनिझम आहे त्याच्यामध्ये ALU फर्स्ट नावाचा रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स मिळणार आहे, राईट. त्याचं रेकग्निशन सिक्वेन्स दिला आहे बघा डायग्राममध्ये, AGCT-TCGA, बरोबर आहे. आणि जिथं ॲरो दाखवलेले आहेत त्या ठिकाणी ALU फर्स्ट हा कट घेणार आहे आणि रेकग्निशन सिक्वेन्समध्ये कट घेतल्यानंतर त्याच्या प्रोडक्टमध्ये जी डायग्राम तुम्हाला बघायला मिळणार आहे तशा पद्धतीने तुम्हाला डायग्राम त्या ठिकाणी मिळणार आहे, ओके. आणि त्याचा जो एंड प्रोडक्ट आहे, जो ALU फर्स्टनं कट केलेला एंड प्रोडक्ट, तो ब्लंट एंड आहे, ब्लंट एंड असणार आहे त्या ठिकाणी, ओके. म्हणजे सरळ कट केलेत ना, ब्लंट एंड आहे. त्याच्यानंतर BAM HI, राईट. काय आहे, BAM HI. द ऑर्गॅनिझम अँड ऑर स्ट्रेन ऑफ BAM HI इज बॅसिलस अमायलोलिक्विफॅसिन्स, ओके. सो बॅसिलस अमायलोलिक्विफॅसिन्स H नावाचा जो ऑर्गॅनिझम आहे त्याच्यामध्ये BAM HI नावाचा रेस्ट्रिक्शन एन्झाईम आहे. त्याचा रेकग्निशन सिक्वेन्स पुढे दिलेला आहे आणि त्याचा प्रोडक्ट दिला आहे, राईट. आता कट करताना अशा पद्धतीने केला आहे की त्याच्यामध्ये पॅचेस तयार झाले आहेत किंवा खाच तयार झालेली आहे, त्या खाचमध्ये बरोबर ते फिट बसणार आहे, ओके. म्हणजे काय असणार आहे, त्या ठिकाणी जी एंड प्रोडक्ट तयार झालेला आहे तो स्टिकी एंड आहे. त्याच्यानंतर EcoRI, इस्चेर्शिया कोलाय RY13, त्याचं रेकग्निशन सिक्वेन्स दिला आहे आणि त्याचं प्रोडक्ट दिलेलं आहे. त्या ठिकाणी सुद्धा स्टिकी एंड्स तयार होणार आहे, ओके. आणि लास्ट वन इज द हिंड सेकंड H इन्फ्लुएन्झा आहे, राईट, RD, बरोबर आहे. त्याचा रेकग्निशन सिक्वेन्स बघा,
आणि रेकग्निशन सिक्वेन्स जिथं ॲरो आहे तिथं कट जर केलं, जिथं ॲरो आहे तिथं जर कट केलं तर आपल्याला प्रोडक्ट खालील प्रमाणे बघायला मिळेल, म्हणजे खालचा प्रोडक्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि त्याचा एंड प्रोडक्ट कुठला आला? ब्लंट एंड आला. बरोबर आहे. मग तुम्ही रेकग्निशन सिक्वेन्समध्ये ज्या ठिकाणी ॲरो दाखवलेले आहेत बाळांनो, 2 वरून एक आलेला ॲरो आणि खालून एक आलेला ॲरो, हे जे ॲरो आहेत, ॲरो म्हणजे त्या ठिकाणाहून तो रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स त्याला कट करणार आहे. ओके. मग रेकग्निशन सिक्वेन्समध्ये ज्या ठिकाणी ॲरो आहेत त्याच ठिकाणी कट केल्यानंतर त्याच्या प्रोडक्टमध्ये जी डायग्रॅम आपल्याला बघायला मिळणार आहे, ती डायग्रॅम तशा पद्धतीने तो एन्झाईम्स त्या ठिकाणी स्टॅगर्ड कट करणार आहे. ओके. आणि मग जर सरळ कट केलं असेल तर ब्लंट एंड दिसतात, आणि जर 2 ॲरो जर एकमेकांना अपोजिट डायरेक्शनमध्ये लांब असतील तर त्या ठिकाणी मात्र स्टिकी एंड्स तयार होणार आहेत. म्हणजे हे जे वेगवेगळ्या प्रकारचे रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स आहेत ते DNA वेगवेगळ्या पद्धतीनं एका विशिष्ट पद्धतीनं ते काय करणार आहेत, DNA ॲक्टिव्ह साईटला किंवा DNAच्या रेकग्निशन साईटला किंवा DNAच्या रेकग्निशन सिक्वेन्सला ते कट करत असतात. ओके. नेक्स्ट, रेकग्निशन सिक्वेन्स म्हणजे तुम्हाला मी सांगितलेलं आहे असाच DNAचा सिक्वेन्स, ज्या DNAच्या सिक्वेन्सला रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस नावाचा एन्झाईम्स कट करणार आहे, त्याला रेकग्निशन सिक्वेन्स असं म्हणायचं. सो द सिक्वेन्सेस रेकग्नाइज्ड बाय रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स इज कॉल्ड रेस्ट्रिक्शन सिक्वेन्सेस. बरोबर आहे. असा सिक्वेन्स जो सिक्वेन्स रेकग्नाइज करणार आहे, कोण? रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स रेकग्नाइज करणार आहे, त्याला रेस्ट्रिक्शन सिक्वेन्स असं म्हटलं जातं. सो सिक्वेन्सेस रेकग्नाइज्ड बाय रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स आर 4 to 8 न्यूक्लियोटाइड लॉंग. हे 4 ते 8 न्यूक्लियोटाइड लांब असतात. अँड कॅरेक्टराइज्ड बाय अ पर्टिक्युलर टाइप्स ऑफ इंटरनल सिमेट्री, आणि त्यांची एक वेगळ्या पद्धतीची सिमेट्री असणार आहे. आता या ठिकाणी दिले बघा, कन्सिडर द पर्टिक्युलर सिक्वेन्स रेकग्नाइज्ड बाय द एन्झाईम इज EcoRI. बरोबर आहे. EcoRI हा जो रेस्ट्रिक्शन एन्झाईम आहे तो जे खाली दिलेला आहे CTTAAG 3' to 5' आणि 5' to 3' दिलेलं आहे GAATTC, या प्रकारचं सिक्वेन्स तो कट करेल. म्हणजे ॲरो कुठं येणार आहे या ठिकाणी बाळांनो? ॲरो कुठं येईल? टी आणि राईट, म्हणजे CTTAAG GATTC, म्हणजे या ठिकाणी ते EcoRIनं जर कट केला तर तो कट कसला होईल? स्टिकी एंड होणार आहे. ओके. ब्लंट एंड होणार नाही, स्टिकी एंड होणार आहे. सो वेन वन रीड्स द सिक्वेन्स इन अपोजिट डायरेक्शन इज आयडेंटिकल टू द सेम. बरोबर आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण हा जो सिक्वेन्स आहे तो 3' to 5' किंवा 5' to 3' वाचणार आहे त्यावेळेला आपल्याला तो सेम बघायला मिळणार आहे. म्हणजे तुम्ही वरच्या बाजूला बघा 3' to 5', 3' बघा CT3' कडून 5' कडे जावा, काय दिसते बघा CTTAAG. बरोबर आहे. तसंच 5' to 3' जावा GAATTC. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही असा सिक्वेन्स आहे की तो तुम्ही लेफ्टकडून राईटकडे वाचा किंवा राईटकडून लेफ्टकडे वाचा, त्याचं मिनिंग किंवा प्रोनाऊन्सिएशन एक येणार आहे. ओके. तर त्या पद्धतीच्या सिमेट्रीला सिक्वेन्स विथ दिस टाइप्स ऑफ सिमेट्री इज कॉल्ड ॲज पॅलिंड्रोम. या प्रकारच्या सिक्वेन्सला पॅलिंड्रोम सिक्वेन्स असं म्हटलं जातं. कुठला सिक्वेन्स म्हणायचा आहे? पॅलिंड्रोम्स. म्हणजे तुम्हाला जर बोर्डाला प्रश्न पडला व्हॉट इज पॅलिंड्रोम, त्यावेळेला तुम्हाला लिहिता यायला पाहिजे palindrome is a type of sequence present in the DNA, or palindrome is a type of sequence recognized by the restriction enzymes which read forward or backward is said. बरोबर आहे. पुढे काय म्हटलंय? when the enzyme EcoRI attacks this palindrome it breaks its stand at the same site in the sequence which is indicated by the arrow between A and G residue. बरोबर आहे. म्हणजे पॅलिंड्रोम हा असा सिक्वेन्स आहे, तो पॅलिंड्रोम सिक्वेन्स EcoRIनं जर कट केला तर तो अशा ठिकाणी कट करणार आहे की हा पॅलिंड्रोम सिक्वेन्स कट झाल्यानंतर त्या ठिकाणी स्टिकी एंड्स बघायला मिळणार आहे. सो रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स आयदर कट स्ट्रेट अक्रॉस द DNA इन द रिजन ऑफ पॅलिंड्रोम टू गिव्स ब्लंट एंड. ओके. ज्यावेळेला रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स हा DNAला कट करेल त्यावेळेला जो सिक्वेन्स तयार होणार त्याला पॅलिंड्रोम सिक्वेन्स असं म्हणायचं आहे, आणि त्या ठिकाणी तो ब्लंट एंड तयार करणार. बरोबर आहे. ब्लंट एंड तयार करणार आहे. ऑर कट प्रोड्युसिंग शॉर्ट सिंगल स्टँडर्ड प्रोजेक्शन ॲट each end of DNA to produce cohesive or sticky ends or staggered ends. बरोबर आहे. म्हणजे ज्या वेळेला पॅलिंड्रोम सिक्वेन्स हा रेकग्निशन एन्झाईम्स कट करणार आहे त्यावेळेला तुम्हाला त्या ठिकाणी तो जो प्रोडक्ट आहे
रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज नावाच्या एन्झाईम्सनं कट केल्यानंतर बघायला मिळणारा जो प्रोडक्ट आहे तो आपल्याला कशा पद्धतीने मिळणार आहे, कोहेजिव्ह बघायला मिळणार आहे, स्टिकी बघायला मिळणार आहे, किंवा ज्याला आपण स्टॅगर्ड एंड आहे, स्टॅगर्ड एंड असं म्हणतो ते बघायला मिळणार आहे. ओके, त्याच्यानंतर पुढं बघा या ठिकाणी दिलेलं आहे बघा, मॉडेल ऑफ ॲक्शन ऑफ इको आर आय टू क्लीव DNA, राईट. पहिली डायग्राम बघा, GAATTC CTTAAG, बरोबर आहे. मग DNA शोईंग पॅलिंड्रोम सिक्वेन्स, DNA पॅलिंड्रोम सिक्वेन्स दाखवतो. त्या DNA ने पॅलिंड्रोम सिक्वेन्सनं कट जर केला, रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स, पिवळ्या कलरचा रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स आलेला आहे, त्या पॅलिंड्रोम सिक्वेन्सला जर कट केला तर सिक्वेन्स आपल्याला अशा पद्धतीनं कट झालेला बघायला मिळणार आहे. म्हणजे इकडून, म्हणजे ॲरो कुठं असणार आहे या ठिकाणी, G इकडं, वरच्या स्टँडला G आणि Aच्या मध्ये, खालच्या स्टँडला G आणि Aच्या मध्ये तो सिक्वेन्स असणार आहे. ओके, आणि सगळ्यात शेवटची डायग्राम तुम्ही जर बघितली तर तो तशा पद्धतीनं DNA कट करणार आहे. म्हणजे रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज किंवा रेस्ट्रिक्शन एन्झाईम्सची DNAला कट करण्याची जी एक पद्धती आहे ती वेगळ्या प्रकारची आहे. ओके, सो फिगर मॉडेल ऑफ ॲक्शन ऑफ इकोराय टू क्लीव DNA, राईट. या अशा पद्धतीनं रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स कुठला, इकोआरआय हा पॅलिंड्रोम DNA सिक्वेन्स शोधून तो कट करणार आहे. नेक्स्ट, स्मिथ, नॅथन अँड अर्बेर अचीव्ड द डिस्कवरी ऑफ रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स अँड फॉर दिस they were awarded Nobel Prize in Physiology and Medicine in 1978. स्मिथ, 3 सायंटिस्ट आहेत, स्मिथ, नॅथन आणि अर्बार. या 3 सायंटिस्टनी रेस्ट्रिक्शन एन्झाईम्सची डिस्कवरी, म्हणजे रेस्ट्रिक्शन एन्झाईम्सनं शोधून काढलेलं आहे. बरोबर आहे. स्मिथ, नॅथन आणि अर्बार या सायंटिस्टनी रेस्ट्रिक्शन एन्झाईम्सला शोधून काढलेलं आहे. बरोबर आहे. आणि त्या 3 सायंटिस्टला रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स शोधल्यामुळं, त्यांच्या त्या डिस्कवरीमुळं त्यांना फिजिओलॉजी आणि मेडिसिन्समध्ये 1978 मध्ये नोबेल प्राईज मिळालेलं आहे. ओके, रेस्ट्रिक्शन एन्झाईमचे 3 प्रकार पडतात. देअर आर 3 टाइप्स ऑफ रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स, टाईप फर्स्ट, टाईप सेकंड अँड टाईप थर्ड. बरोबर आहे. टाईप फर्स्ट अँड टाईप थर्ड हा कमी प्रमाणात वापरला जातो RDNA टेक्नॉलॉजीमध्ये, आणि टाईप सेकंड मात्र जास्त प्रमाणात वापरला जातो. सो टाईप फर्स्ट, विच फंक्शन्स simultaneous as endonuclease and methylase, example ECO-K, right. टाईप फर्स्ट मधला जो रेस्ट्रिक्शन एन्झाईम आहे तो सायमल्टेनियसली फंक्शन एंडोन्यूक्लिएज आणि मिथायलेज सारखा दाखवणार आहे. त्या ठिकाणी एक्झाम्पल दिले ECO-K. ECO-K नावाचा जो एन्झाईम आहे तो न्यूक्लिएज आणि मिथायलेजचं फंक्शन दाखवणार आहे. टाईप सेकंड, विच हॅव सेपरेट ॲक्टिव्हिटीज फॉर क्लिविंग अँड मिथायलेशन्स. टाईप सेकंड मधला जो रेस्ट्रिक्शन एन्झाईम आहे त्याची सेपरेट ॲक्टिव्हिटी आहे, क्लिविंगची म्हणजे कट करण्याची आणि मिथायलेशनची. सो देअर आर मोर स्टेबल अँड आर यूज्ड इन RDNA टेक्नॉलॉजी, राईट. आणि हा जो टाईप सेकंड आहे तो जास्त स्टेबल आहे, म्हणजे टाईप सेकंड आणि थर्डपेक्षा जास्त स्टेबल आहे, त्यामुळं हा RDNA टेक्नॉलॉजीमध्ये वापरला जातो. एक्झाम्पल EcoRI, BG सेकंड. दीज एन्झाईम्स कट DNA ॲट अ स्पेसिफिक साईट विदिन द पॅलिंड्रोम. हे जे EcoRI आहे, BG सेकंड आहे, हे जे एन्झाईम्स आहेत हे टाईप सेकंड मधले रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स आहेत. हे काय करतात तर DNAला एका स्पेसिफिक साईटला, DNAला एखाद्या स्पेसिफिक साईटला कट करतात, आणि त्या DNAच्या स्पेसिफिक साईटला काय म्हणायचं, ज्या ठिकाणी टाईप सेकंड रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स कट करणार आहे पॅलिंड्रोम सिक्वेन्स असं म्हणायचं. आणि पॅलिंड्रोम सिक्वेन्सला ज्या वेळेला रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स कट करतील त्यावेळेला त्या ठिकाणी काय तयार झालेलं बघायला मिळणार आहे आपल्याला, तर स्टॅगर्ड एंड बघायला मिळणार आहेत, किंवा स्टिकी एंड बघायला मिळणार आहेत, किंवा कोहेजिव्ह एंड आपल्याला बघायला मिळणार आहे. ओके, टाईप सेकंड मध्ये तुम्ही जर बघितलं, सॉरी टाईप थर्ड मध्ये तुम्ही जर बघितलं काय बघायला मिळणार आहे, विच कट DNA ॲट अ स्पेसिफिक नॉन पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स. ओके, टाईप थर्ड मधला जो रेस्ट्रिक्शन एन्झाईम आहे तो DNAला स्पेसिफिक साईटला कट करणार आहे, पण तो स्पेसिफिक साईट कशी असणार आहे, नॉन पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स असणार आहे. तो कसा असणार आहे, नॉन पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स असणार आहे. शेवटचं सेंटेन्स काय म्हटलं बघा, थाउजंड्स ऑफ टाईप सेकंड ऑफ रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स आर रेकग्नाइज्ड अँड डिस्कवर्ड. हजारो टाईप सेकंडचे रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स हे शोधलेले आहेत आणि काय रेकग्नाइज्ड अँड डिस्कवर्ड शोधलेले आहेत. ओके, हा झाला रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स. रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स म्हणजे असा एन्झाईम्स जो DNAला एका स्पेसिफिक साईटला कट करणार आहे. ओके, आणि एवढं लक्षात ठेवा RDNA टेक्नॉलॉजी यामध्ये आपण टाईप सेकंड रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स वापरणार आहे.
जो DNA मध्ये पॅलिंड्रोम सिक्वेन्स शोधून काढणार आहे आणि पॅलिंड्रोम सिक्वेन्स शोधून तो DNA त्या पॅलिंड्रोम सिक्वेन्समध्ये कट करणार आहे. द सेकंड बायोलॉजिकल टूल विच इज यूज्ड फॉर RDNA टेक्नॉलॉजी इज द क्लोनिंग वेक्टर, ज्याला आपण व्हेइकल DNA असं म्हणणार आहे. काय म्हटलंय बघा, वेक्टर्स आर DNA मॉलिक्यूल दॅट कॅरी अ फॉरेन DNA सेगमेंट अँड रेप्लिकेट इनसाइड द होस्ट सेल. वेक्टर्स हा असा DNA मॉलिक्यूल आहे जो फॉरेन DNA कॅरी करू शकतो, फॉरेन DNA सेगमेंट कॅरी करू शकतो आणि होस्ट सेलमध्ये इझिली मल्टिप्लाय होऊ शकतो. काय म्हणतोय बघा, वेक्टर हा असा DNA मॉलिक्यूल आहे जो फॉरेन DNA मध्ये काय होणार आहे किंवा फॉरेन DNA सेगमेंटला कॅरी करू शकतो. काय म्हणतो परत एकदा बघा, वेक्टर हा असा DNA मॉलिक्यूल आहे जो फॉरेन DNA सेगमेंटला कॅरी करू शकतो आणि होस्ट सेलमध्ये मल्टिप्लाय होऊ शकतो. ओके, सो वेक्टर मे बी प्लाझ्मिड्स, बॅक्टेरियोफाजेसमध्ये 2 M13 लॅम्बडा व्हायरस, कॉस्मिड्स, फाजमिड्स, BCA म्हणजे बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोझोम, YAC म्हणजे ईस्ट आर्टिफिशियल क्रोमोझोम, ट्रान्सपोझॉन्स, बल्कोव्हायरसेस अँड मॅमेलियन आर्टिफिशियल क्रोमोझोम्स. मोस्ट कॉमनली यूज्ड वेक्टर्स. आता हे तुम्ही जर बघितलं, प्लाझ्मिड, बॅक्टेरियोफाजेस, कॉस्मिड, फाजमिड्स, BCA, YAC, ट्रान्सपोझोन्स, बल्कोव्हायरस, मॅमेलियन आर्टिफिशियल क्रोमोझोम, हे सगळे वेक्टरचे प्रकार आहेत. बरोबर आहे. पण एवढ्या सगळ्या वेक्टरमध्ये आपण जास्तीत जास्त कुठले वापरतो तर प्लाझ्मिड्स आणि बॅक्टेरियोफाज. प्लाझ्मिड आणि बॅक्टेरियोफाज आपण जास्त वापरणार आहे. सो मोस्ट कॉमनली यूज्ड वेक्टर्स आर प्लाझ्मिड वेक्टर. प्लाझ्मिड वेक्टरमध्ये कुठला आला, PBR, ओके, 322, त्याच्यानंतर PUC, ओके, कॉमा, पुन्हा TI प्लाझ्मिड. हे प्लाझ्मिड आपण जास्त वापरतो. आणि बॅक्टेरियोफाजेसमध्ये 2 वापरतो, लॅम्बडाफाज आणि M13 फाज. राईट, अशा पद्धतीने. नेक्स्ट पुढे काय म्हटलंय, अ गुड वेक्टर शुड हॅव द ॲबिलिटी. आता एखादा चांगला वेक्टर त्याची ॲबिलिटी काय असते बघा, ॲबिलिटी टू इंडिपेंडेंट रेप्लिकेशन. तो जो वेक्टर आहे तो स्वतः रेप्लिकेट होणार आहे. बरोबर आहे, तो जो वेक्टर आहे तो स्वतः रेप्लिकेट होतो. सो अ गुड वेक्टर शुड हॅव ॲबिलिटी ऑफ इंडिपेंडन्स ऑफ रेप्लिकेशन. तो स्वतः रेप्लिकेट होतो. सो दॅट वेक्टर रेप्लिकेट थ्रू ORI जीन. तो जो वेक्टर आहे तो त्याच्या ORI जीनला रेप्लिकेट होणार आहे. म्हणजे तुम्ही पुढची डायग्राम जर बघितली, या ठिकाणी ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन, राईट, सगळ्यात खाली ब्ल्यू कलरचं पॉईंट आहे, ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी वेक्टरच्या रेप्लिकेशनला सुरुवात होते. काय होते, या ठिकाणी वेक्टरच्या रेप्लिकेशनला सुरुवात होते. म्हणजे या ठिकाणी ORI आहे, राईट. म्हणजे जो वेक्टर स्वतः रेप्लिकेट होतो, हे एक चांगल्या वेक्टरचं काय असणार आहे, कॅरेक्टरिस्टिक्स आहे. लार्ज नंबर ऑफ कॉपीज ऑफ DNA इन्सर्टेड विल बी फॉर्म्ड. कुठलाही वेक्टर असेल तर त्याच्यामध्ये मोठा DNAचं सेगमेंट आपल्याला कॅरी करता यायला पाहिजे. म्हणजे वेक्टरचे 2 कॅरेक्टरिस्टिक्स, चांगल्या वेक्टरचे 2 कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला माहीत पाहिजे. पहिलं जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे, तो जो वेक्टर असेल तो वेक्टर हा असा DNA मॉलिक्यूल आहे तो स्वतः रेप्लिकेट व्हायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट तर तो DNA सेगमेंट ज्या वेळेला कॅरी करेल त्यावेळेला त्यानं लार्ज DNA सेगमेंट कॅरी करायला पाहिजे. ओके, वेक्टर शुड बी एबल टू इझिली इंट्रोड्यूस्ड इन टू होस्ट सेल. जोही वेक्टर असेल तो होस्ट सेलमध्ये इझिली इंट्रोड्यूस व्हायला पाहिजे. हे तिसरं कॅरेक्टरिस्टिक्स आहे. त्याच्यानंतर पुढचं कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, तर कुठलाही वेक्टर असेल त्याच्यामध्ये मार्कर जीन्स पाहिजेत. कशासाठी, अँटीबायोटिक रेझिस्टन्स जीन्स म्हणून तर समजेल ना. आपण वेक्टरमध्ये टाकलेला जो आपला फॉरेन DNA आहे तो वेक्टरमध्ये एक्सप्रेस झाला का नाही हे कशावरून ओळखायचं, तर मार्कर जीन वरून ओळखायचं आहे, जो अँटीबायोटिक रेझिस्टन्स असणार आहे. मस्ट कंटेन युनिक क्लिवेज इन द साईट इन वन ऑफ द मार्कर जीन्स फॉर रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स. राईट, मार्कर जीन्स नंतर त्याच्यामध्ये अजून एक कुठलं कॅपॅसिटी पाहिजे, तर त्या DNA मध्ये असा एक स्पेसिफिक किंवा त्या वेक्टरमध्ये अशी एक स्पेसिफिक साईट पाहिजे ज्या साईटला रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स इझिली कट करू शकतो. ओके, म्हणजे चांगला वेक्टर तुम्ही कशावरून शोधायचं, तर तो ते कशावरून काढायचं, तर पहिली गोष्ट म्हणजे तो वेक्टर स्वतः मल्टिप्लाय व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट, तो वेक्टर ज्या वेळेला फॉरेन DNA आपण त्या फॉरेन DNA ज्या वेळेला आपण त्या वेक्टरमध्ये ॲड करणार आहे त्यावेळेला
फॉरेन डीएनएचा लार्ज सेगमेंट त्या वेक्टरमध्ये इन्सर्ट व्हायला पाहिजे. तिसरी गोष्ट, वेक्टर हा होस्ट सेलमध्ये इझिली इंट्रोड्यूस व्हायला पाहिजे. पुढचं कॅरेक्टरिस्टिक्स, तर पुढचं कॅरेक्टरिस्टिक्स काय सांगू शकतो आपण त्या ठिकाणी, तर त्या वेक्टरमध्ये मार्कर जीन्स पाहिजे जे अँटीबायोटिक रेजिस्टन्स असतील. त्याच्यानंतर काय, तर त्याच्यामध्ये कंट्रोल इलिमेंट्स पाहिजे. सो इट शुड बी हॅव ॲटलिस्ट सुटेबल कंट्रोल इलिमेंट्स. मग त्याच्यामध्ये कंट्रोल इलिमेंट्स कुठले पाहिजेत, प्रमोटर, ऑपरेटर, रायबोझोमल बाइंडिंग साईट, हे सगळे कंट्रोल इलिमेंट्स आहेत. ओके, लॅक ऑपेरॉन शिकवताना तुम्हाला समजेल हे. राईट. नेक्स्ट, द प्लाझमिड ऑप्टेन नॅचरली डू नॉट पजेस ऑल द कॅरेक्टरिस्टिक्स. मग काही जे प्लाझमिड्स आहेत जे आपण वेक्टर म्हणून वापरणार आहे, हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्यामध्ये नैसर्गिकरित्या सापडत नाहीत. त्यामुळं काही वेक्टर तयार केले जातात अँटीबायोटिक रेजिस्टन्स म्हणून. सो द प्लाझमिड ऑप्टेन नॅचरली डू नॉट पजेस ऑल द कॅरेक्टरिस्टिक्स, हेन्स दे आर कन्स्ट्रक्टेड बाय इन्सर्टेड जीन्स फॉर अँटीबायोटिक रेजिस्टन्स. त्यामुळं ते जे आहेत प्लाझमिड ते तयार केले जातात अँटीबायोटिक रेजिस्टन्स म्हणून. त्याच्यामध्ये तयार केलेल्या प्लाझमिड्सचं एक्झाम्पल्स बघा, PBr322, PBr320, PACYC 177 आर द कन्स्ट्रक्टेड प्लाझमिड. हे सगळे कन्स्ट्रक्टेड प्लाझमिड्स आहेत. ओके, मग ज्यावेळेला आपल्याला RDNA टेक्नॉलॉजी म्हणजे रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी आपल्याला प्लांटमध्ये करायची असेल त्यावेळेला PBr322 हा वापरला जातो. ओके, हा जो कन्स्ट्रक्टेड प्लाझमिड आहे तो वापरला जातो. सो प्लाझमिडचा मॅप दिलेला आहे या ठिकाणी बघा. खाली सगळ्यात ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर रेड कलरचा अँटीबायोटिक रेजिस्टन्स जीन्स आहे, ऑरेंज कलरचा सिलेक्टेबल मार्कर आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रमोटर आहे. राईट. त्याच्यानंतर 5 प्राईम साईट आहे, 3 प्राईम साईट आहे, आणि ही जी साईट आहे 5 प्राईम टू 3 प्राईम साईटला रेस्ट्रिक्शन एन्झाईम हा त्या ठिकाणी कट करू शकतो म्हणून रेस्ट्रिक्शन साईट असं म्हटलेलं आहे. आणि मध्येच इन्सर्टेड जीन असं म्हटलेलं आहे, त्याच्या पुढं ब्ल्यू कलर दाखवलेला आहे तो इन्सर्टेड जीन. सो ही एक प्लाझमिड मॅप आहे. म्हणजे प्लाझमिड जर तयार केला तर तो अशा पद्धतीनं स्टँडर्ड प्लाझमिड तयार केला जातो ज्याच्यामध्ये ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन्स असणार आहे, अँटीबायोटिक रेजिस्टन्स जीन्स असतात, सिलेक्टेबल मार्कर्स असतात जे मार्कर जीन्स म्हणून वापरणार आहे, याच्यामध्ये प्रमोटर असणार आहे. ओके, आणि बाकीचे इन्सर्टेड जीन म्हणजे रेस्ट्रिक्शन साईट असणार आहे ज्या साईटला कट करून आपण आपला फॉरेन DNA इन्सर्ट करू शकतो. आता प्लाझमिड बघा, अ प्लाझमिड इज अ स्मॉल. आता मोस्ट कॉमन फक्त काय वापरला तो बॅक्टेरियोफाज आणि प्लाझमिड, त्यामुळे आपल्याला प्लाझमिडचं माहीत पाहिजे ना. सो अ प्लाझमिड इज अ स्मॉल एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA मॉलिक्यूल. प्लाझमिड हा छोटा, आता या डायग्राममध्ये डायग्राममध्ये बघू शकता तुम्ही बॅक्टेरियल DNA आहे तो रेड कलरमध्ये दाखवलेला आहे आणि प्लाझमिड हे ब्ल्यू कलरमध्ये दाखवलेले आहे. मग बॅक्टेरियल DNA पेक्षा प्लाझमिड हे छोटे आहेत. एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA सर्क्युलर आहे, डबल स्टँडर्ड आहे. ओके, सो अ प्लाझमिड इज अ स्मॉल एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA मॉलिक्यूल विदिन अ सेल दॅट इज फिजिकली सेपरेटेड फ्रॉम क्रोमोझोमल DNA. प्लाझमिड हा छोटासा एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA मॉलिक्यूल आहे सेलमधला जो क्रोमोझोमल DNA पेक्षा फिजिकली सेपरेटेड आहे. क्रोमोझोमल DNA पासून तो फिजिकली सेपरेटेड आहे अँड कॅन रेप्लिकेट इंडिपेंडेंटली, जो स्वतः रेप्लिकेट होणार आहे. दे आर मोस्ट कॉमनली फाउंड ॲज स्मॉल सर्क्युलर डबल स्टँडर्ड DNA मॉलिक्यूल इन बॅक्टेरिया. आणि हे जास्तीत जास्त आपल्याला बॅक्टेरियामध्ये बघायला मिळतात जे छोटे असतात, सर्क्युलर असतात, डबल स्टँडर्ड असणार आहेत, बरोबर आहे. जे बॅक्टेरियामध्ये बघायला मिळतात त्यांना प्लाझमिड असं म्हणायचं आहे. ओके, हावेवर प्लाझमिड्स आर समटाइम्स प्रेझेंट इन आर्किया अँड युकॅरिओटिक ऑर्गॅनिझम्स. मॅक्झिमम आपल्याला प्लाझमिड बॅक्टेरियामध्ये बघायला मिळतात, पण काही वेळेला ते प्लाझमिड आपल्याला आर्किया आणि युकॅरिओटिक ऑर्गॅनिझम्समध्ये सुद्धा बघायला मिळतात. ओके, मग हा जो प्लाझमिड आहे तो एक्स्ट्रा क्रोमोझोमल डबल स्टँडर्ड सर्क्युलर सेल्फ रेप्लिकेटिंग DNA मटेरियल आहे. ओके, जो बॅक्टेरियल DNA पेक्षा स्वतः रेप्लिकेट होतो, बॅक्टेरियल DNA वरती तो डिपेंडेंट नसतो. सो द प्लाझमिड्स मोस्ट कॉमनली यूज्ड इन RDNA टेक्नॉलॉजी आर दोज रेप्लिकेट इन E. coli. RDNA टेक्नॉलॉजीमध्ये वापरला जाणारा कुठला प्लाझमिड आहे तर जो प्लाझमिड E. coli मध्ये रेप्लिकेट होऊ शकतो तो प्लाझमिड रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीमध्ये वापरला जाणार आहे. कारण रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीमध्ये होस्ट सेल कुठली वापरली जाते, E. coli, ज्याच्यामध्ये प्लाझमिडचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मग कुठला प्लाझमिड वापरला जाणार तर असा प्लाझमिड वापरला जाणार जो E. coli सेलमध्ये मल्टिप्लाय होऊ शकतो.
Okay, so investigators have engineered these plasmids to optimize their use as an activator vector in DNA cloning. इन्व्हेस्टिगेटर्स जे आहेत, जेवढे सगळे सायंटिस्ट आहेत, त्यांनी प्लाझमिड तयार केलेले आहेत, जे प्लाझमिड काय करतील, DNA ला स्वतःमध्ये सामावून घेऊन मल्टिप्लाय होतील. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी एक डायग्राम दिलेली आहे, बॅक्टेरियाची डायग्राम दिलेली आहे. राईट, कॅप्सूल म्हटलेलं आहे, सेल वॉल म्हटलेलं आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हटलं आहे, सायटोप्लाझम म्हटलं आहे, रायबोझोम्स आहेत, प्लास्टिड्स आहेत, पिलिया आहे, बॅक्टेरियल फ्लॅजेला आहे, न्यूक्लिओइड आहे, न्यूक्लिओइड म्हणजे सर्क्युलर DNA आहेत. ओके, सो ही एक डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन आहे बॅक्टेरियाचं. त्याच्यानंतर पॉलिलिंकर्स जिनी या ठिकाणी दाखवलेलं आहे. राईट, ओरिजिन ऑफ सिक्वेन्स, या डायग्रॅमपेक्षा ही डायग्रॅम महत्त्वाची आहे. ही जी डायग्रॅम आहे मॅप प्लाझमिडची ती महत्त्वाची आहे. ओके, ही तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. ही डायग्रॅम एवढी आपल्याला सिलेबसच्या रिलेटेड नाही. राईट, सो पॉलिलिंकर ORI AMP, मग पॉलिलिंकरमध्ये या ठिकाणी कुठलाही एन्झाईम्स असू शकतो, हिंट थर्ड, SPHL, PSTL, साल, एक्सबाल, BAM-HI, स्पामल, KPNL, सॅकल, EcoRI. ओके, सो प्लाझमिड क्लोनिंग वेक्टर शोईंग replication origin, that is ORI, a drug resistance gene and a region in which foreign DNA can be inserted. ओके, त्याच्यानंतर प्लाझमिड वेक्टर फॉर प्लांट, तर प्लांटमध्ये वापरला जाणारा प्लाझमिड वेक्टर. मग या ठिकाणी बघा तुम्ही, an important vector for carrying new DNA into many types of plants is a plasmid that found in the Agrobacterium tumefaciens. Agrobacterium tumefaciens नावाचा जो बॅक्टेरिया आहे त्याच्यामधला प्लाझमिड हा वापरला जातो. कधी वापरला जातो तर वनस्पतींमध्ये रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी ज्यावेळेला करणार आहे आपण, त्यावेळेला ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफेसन्स मधला TI नावाचा प्लाझमिड वापरला जातो. बघा पुढं, दिस बॅक्टेरियम लाइव्स इन द सॉइल अँड कॉजेस अ प्लांट डिसीज कॉल्ड क्राउन गॉल. हा जो बॅक्टेरिया आहे तो मातीमध्ये आढळतो आणि वनस्पतीला हा रोग निर्माण करणार आहे. म्हणजे वनस्पतींमध्ये ज्या वेळेला याचं इन्फेक्शन होणार आहे त्यावेळेला क्राउन गॉल म्हणजे वनस्पतींच्या मुळांना गाठी तयार होतात, विच इज कॅरेक्टराइज्ड बाय द प्रेझेन्स ऑफ ओव्हरग्रोथ ऑर ट्युमर इन प्लांट. बरोबर आहे, म्हणजे हा बॅक्टेरिया वनस्पतींना जर इन्फेक्शन केलं या बॅक्टेरियानं तर वनस्पतींच्या मुळांमध्ये गाठी तयार होतात या बॅक्टेरियाच्या मदतीनं. ओके, ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफेसन्स कंटेन्स अ प्लाझमिड कॉल्ड TI प्लाझमिड. ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफेसन्स आहे तो एक प्रकारचं प्लाझमिड तयार करणार आहे, त्याला TI प्लाझमिड असं म्हटलं तर TI स्टँड्स फॉर ट्युमर इंड्युसिंग प्लाझमिड. ओके, म्हणजे समजा हा प्लाझमिड ज्या प्लांटमध्ये आपण इन्सर्ट करू त्याच्यामध्ये ट्युमर एक्सप्रेस होणार आहे. राईट, सो द TI प्लाझमिड कंटेन अ ट्रान्सपोझोन्स कॉल्ड T जीन. TI प्लाझमिडमध्ये ट्रान्सपोझोन्स आहे T जीन विच इन्सर्ट कॉपीज ऑफ इटसेल्फ इनटू द क्रोमोझोम्स ऑफ इन्फेक्टेड प्लांट. म्हणजे समजा काय आहे, ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफेसन्स नावाचा एक बॅक्टेरिया आहे, तो बॅक्टेरिया प्लांटच्या रूटला इन्फेक्शन करतो. प्लांटच्या रूटला त्याने इन्फेक्शन केल्यानंतर काय करणार आहे तर तो त्याच्यातलं जेनेटिक मटेरियल प्लांटमध्ये गेलेलं असणार आहे ना. मग ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफेसन्समध्ये प्लाझमिड आहे ज्याला आपण TI प्लाझमिड असं म्हणतो. हा प्लाझमिड काय होतो बघा, तर या प्लाझमिडमध्ये T नावाचा एक DNA आहे, एक ट्रान्सपोझोन्स आहे. तो ट्रान्सपोझोन्स काय करतो तर त्या प्लाझमिडमधून उडी मारून तो त्या प्लांट सेल्सच्या क्रोमोझोम्समध्ये मिक्स होतो आणि प्लांट सेल्सच्या क्रोमोझोम्समध्ये मिक्स झाल्यामुळं ते ट्युमर इंड्युसिंग कॅरेक्टरिस्टिक्स हे प्लांटमध्ये एक्सप्रेस होतो. आता याचाच फायदा काय केला आहे आपल्या सायंटिस्टनी घेतलेला आहे. तर ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफेसन्समधला TI प्लाझमिड त्यांनी काढला आणि तो रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीसाठी वापरला. मग आपण काय करायचं आहे तर आपला डिझायर्ड जीन ॲज पर द एम अँड ऑब्जेक्टिव्हनुसार असलेला आपला जे डिझायर्ड जीन तो आपण त्या सायंटिस्टनी TI प्लाझमिडमध्ये टाकला आणि तो TI प्लाझमिड प्लांटमध्ये इन्सर्ट केला. TI प्लाझमिड प्लांटमध्ये इन्सर्ट केल्यानंतर काय झालं तर T जीन जसं तिकडं उडी मारून गेला म्हणजे प्लाझमिड DNA मधून क्रोमोझोमल DNA मध्ये गेला, तसं आपण इन्सर्ट केलेला जीन त्यानं ट्रान्सपोझोन्स सारखं काम केलं. तो काय झाला तर आपण इन्सर्ट केलेला जीन कशामध्ये तर वेक्टरमध्ये म्हणजेच प्लाझमिड वेक्टरमध्ये. बरोबर आहे, तर आपण इन्सर्ट केलेला जीन जो प्लाझमिड वेक्टरमध्ये होता तो प्लाझमिड वेक्टरमधून ट्रान्सपोझॉन्स होऊन प्लांटच्या क्रोमोझोमल DNA मध्ये गेला आणि तो त्या ठिकाणी मिक्स झाला आणि तो DNA त्या प्लांटमध्ये एक्सप्रेस झाला. ओके, हे कॅरेक्टरिस्टिक्स हे
बघून सायंटिस्टनी या ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफेसन्समधल्या TI प्लाझमिडला आपल्या RDNA टेक्नॉलॉजीमध्ये वापरलेलं आहे. तर TI प्लाझमिड कंटेनिंग अ ट्रान्सपोझोन्स कॉल्ड TDNA विच इन्सर्ट कॉपीज ऑफ इट सेल्फ. बरोबर आहे. तो स्वतःच्या कॉपीज काय करतो, क्रोमोझोम्स ऑफ इन्फेक्टेड प्लांट सेल आहे त्याच्या क्रोमोझोम्समध्ये तो आपल्या स्वतःच्या कॉपीज त्याच्यामध्ये टाकतो. तर ट्रान्सपोझोन्स विथ द न्यू DNA कॅन स्टील बी इन्सर्टेड इन टू होस्ट सेल क्रोमोझोम्स. आणि हा जो ट्रान्सपोझोम्स आहे, बरोबर आहे, जो नवीन DNA मध्ये होता तो होस्ट सेल्सच्या क्रोमोझोम्समध्ये इन्सर्ट होणार आहे. अ प्लांट सेल कंटेनिंग दिस DNA कॅन देन बी ग्रोन इन कल्चर्ड ऑर इंट्रोड्युस्ड इंटू फॉर्म अ न्यू ट्रान्सजेनिक प्लांट्स. आणि हा वनस्पतींमध्ये ट्रान्सजेनिक प्रोग्राम जर प्लांटमध्ये करायचा असेल तर हाच प्लाझमिड वेक्टर वापरला जातो, TI प्लाझमिड वेक्टर वापरला जातो. ओके, नेक्स्ट. सो TI प्लाझमिड वेक्टरची ही डायग्राम आहे. या ठिकाणी ऑक्झिन, सायटोकायनिन, ऑपिओनिन, राईट बॉर्डर, ऑपिन कॅटाबॉलिझम, ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन आहे, व्हायरुलन्स रिजन्स आहे, लेफ्ट बॉर्डर आहे. ओके, सो ही TI प्लाझमिडचा मॅप आहे, राईट, या पद्धतीने. आणि लास्ट वन इज द कॉम्पोनंट होस्ट. कॉम्पोनंट होस्ट म्हणजे काय, बायोलॉजिकल टूल्स बघितलेत आपण जे रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीसाठी वापरले जातात. पहिला आहे तो एन्झाईम. एन्झाईम्समध्ये कुठला बघितला आपण, रेस्ट्रिक्शन एन्झाईम. दुसरा आला वेक्टर. वेक्टरमध्ये मोस्टली कुठले वेक्टर वापरले जातात, फाजमिड्स आणि बॅक्टेरियोफाज. लास्ट वन इज द कॉम्पोनंट होस्ट. कॉम्पोनंट होस्ट म्हणजे काय, तर ज्या होस्टमध्ये किंवा ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये आपल्याला आपला प्लाझमिड मल्टिप्लाय करायचा आहे त्याला कॉम्पोनंट होस्ट असं म्हटलं जातं, किंवा क्लोनिंग ऑर्गॅनिझम्स असं म्हटलं जातं. क्लोनिंग ऑर्गॅनिझम्स आर युजली द बॅक्टेरिया लाईक. क्लोनिंग ऑर्गॅनिझम्स आहे हा बॅक्टेरिया म्हणून वापरला जातो. एक्झाम्पल्स बघा, बॅसिलस हेमिओफिलस, हेलिकोबॅक्टर पायरोलाय अँड ई कोलाय, हे 3 बॅक्टेरिया आहेत जे कॉम्पोनंट होस्ट म्हणून वापरले जातात. पण जास्तीत जास्त वापरला जाणारा कॉम्पोनंट होस्ट कुठला आहे, ई कोलाय, ब्ल्यूवाला. मोस्टली ई कोलाय इज यूज्ड फॉर द ट्रान्सफॉर्मेशन विथ रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. मोस्टली रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीमध्ये ई कोलाय हा वापरला जातो. अशा पद्धतीने आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये बायोलॉजिकल टूल्स, ओके, पाठीमागं जावा बघा, बायोलॉजिकल टूल्स, या ठिकाणी बायोलॉजिकल टूल्स विच इज यूज्ड फॉर द RDNA टेक्नॉलॉजीमध्ये एन्झाईम्स बघितलेला आहे. एन्झाईम्स नंतर त्याचे टाईप्स बघितले, त्याचं कट करण्याची प्रोसेस बघितली. ओके, त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपण क्लोनिंग वेक्टर पाहिलेला आहे, राईट. आणि क्लोनिंग वेक्टर नंतर आपण डायरेक्ट त्या ठिकाणी कॉम्पोनंट होस्ट पाहिलेला आहे, राईट. कॉम्पोनंट होस्टमध्ये ई कोलाय हा जास्त वापरला जातो. पुढच्या लेक्चरमध्ये आपण रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीची मेथड पाहणार